आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी आता तुमच्या समोर पुरावाच ठेवतो. मी एका क्लायंटला घेऊन जेवायला गेलो होतो. तिथे मला मैत्री मॅडम दिसल्या. मी त्यांच्याशी बोलायला जाणार होतो. मॅम ऑर्डर प्लीज. आय एम वेटिंग फॉर समवन. ओके मॅम. आय एम व्हेरी 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 सॉरी मॅम. नाही म्हणजे व्हेरी व्हेरी सॉरी मॅम. खरंच म्हणजे काय झालं, आज बसला खूप गर्दी होती ना, त्यामुळे इथे पोचायला उशीर झाला. तुम्हाला उगाच माझी वाट बघत बसावं लागलं असेल ना. इट्स ओके. नाही नाही मॅम, अहो एकदा गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे मी वेळेच्या बाबतीत नेहमी खूप पर्टिक्युलर असतो, पण नेमकं आज त्या बसमध्ये गर्दी आणि. यशवर्धन, इट्स ओके, रिलॅक्स. बोला. काय बोलू? तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं म्हणून आज आपण इथे भेटलोय ना. हा, खरं सांगू का, आज सकाळी ब्रेकफास्ट करताना माझ्या मनात असा विचार आला की वाय नॉट आपण आज एकत्र लंच करूया. म्हणून जसा मनात विचार आला तुम्हाला त्वरित मेसेज केला. काय झालं? नाही म्हणजे सॉरी मॅम, नेमका ना आज माझा उपवास असतो आणि मी डायरेक्ट रात्री उपवास सोडत. ओ, आय एम सो सॉरी. नाही 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 नाही, मी विचारही केला नाही की असं काहीतरी असू शकतं. इट्स ओके, इट्स ओके. नाही म्हणजे तुम्ही लंच करा ना, मी तुम्हाला कंपनी देतो. मला ज्यूस चालेल. मी पण ज्यूस पिईन. मॅम प्लीज, उपवास माझा आहे. तुम्ही कशाला स्वतःची उपासमार करून घेताय. मीही तुमच्या बरोबर उपवास करते असं म्हणूया, आणि मलाही तेवढंच पुण्य मिळेल. हो, टू वॉटरमेलन ज्यूस. एक्सक्यूज मी, एक विदाउट आईस. दोन्ही पण विदाउट आईस. ओके मॅम. मला वाटतं ज्यूस यायला बराच वेळ लागेल ना. हो, मे बी. हां, तोपर्यंत आपण जर असं फक्त शांत बसून राहिलो तर हॉटेलमध्ये आलोय यापेक्षा मेडिटेशन सेंटरला आलोय असं वाटेल. बोला. काय बोलू? काही बोला, कारण बोलता बोलता 2च मिनिटात तुम्ही मुख्य मुद्द्यावर येणार आहात याबद्दल मला खूप खात्री आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट इतक्या कॉन्फिडेंटली कशी काय बोलता तुम्ही? त्यामागे माझे काही तर्क असतात, अभ्यास असतो. ओ, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करता तर तुम्ही? नाही नाही नाही, अगदीच तसं काही नाही, पण अभ्यास असल्याशिवाय काही गोष्टींबाबतीत मी बोलतच नाही. इंटरव्ह्यूच्या फॉर्म मध्ये मॅरिटल स्टेटस मध्ये अनमॅरिड असं लिहिलंय. लग्नाबद्दल तुमचं काय मत आहे? ह्या विषयावर तुमचा काही अभ्यास नसेल तर जाऊ दे, आपण हा विषय. नाही नाही, म्हणजे अगदी अगदी तसं काही नाहीये. म्हणजे अभ्यास आहे तर? नक्कीच. म्हणजे लग्न, मला वाटतं लग्न ही फक्त 2 व्यक्तींनी एकत्र येऊन करण्याची गोष्ट नाही, तर 2 कुटुंबांनी एकत्र येऊन करण्याची गोष्ट. म्हणजे दोन्ही फॅमिलीजनी एकमेकांना ऍक्सेप्ट करणं, एकमेकांची सहमत असणं, एकमेकांना मान्यता देणं,
हे गरजेचं आहे, तरच ते लग्न टिकू शकतं. जस्ट क्युरिओसिटी म्हणून विचारते, असा अट्टाहास का असतो? कारण माणूस म्हणून हा आपला आदिम कालापासून अगदी अनादी कालापर्यंतचा प्रवास आहे. म्हणजे काही गोष्टी आपल्याला पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची सवयच आहे. म्हणजे काही जेवणाच्या पद्धती असतील, भाषा, वागण्या बोलण्याची पद्धत, अशा अनेक गोष्टी आपण आधीच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत कॅरी फॉरवर्ड करतो. आणि हे हस्तांतर फक्त वैयक्तिक स्वरूपात नाही तर सामुदायिक स्वरूपात घडत आले, अगदी मोठ्या प्रमाणात. त्यामुळे तर माणसाला समाजशील प्राणी असं म्हणतात. बापरे, या सगळ्या मागे एवढा गहन विचार आहे हे मला आजच कळलं. नाही, आपण सोपं करून बोलूया. मला सांगा, लग्नाबद्दल तुमचं काय मत आहे? मला वाटतं लग्न म्हणजे ही थोडी वैयक्तिक बाब असल्यामुळे एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. ते तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जेव्हा लव्ह मॅरेज होतं तेव्हा असंच तर घडतं ना. दोघं एकमेकांना भेटतात, एकमेकांना जाणून घेतात, दोघांनाही एकमेकांच्या बाबतीत आपण कन्फर्म आहोत अशी जेव्हा खात्री पटते त्यानंतरच ते घरच्यांना इन्व्हॉल्व करतात, बरोबर ना? थँक्यू. स्पष्टच बोलतो. तुमचं लग्न लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, मला वाटतं दोन्ही पद्धतींमध्ये काही फार फरक नाही आहे. नाही म्हणजे काय होतं, लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही आधी प्रेमात पडता आणि मग लग्न करता, आणि अरेंज मॅरेजमध्ये आधी लग्न होतं आणि मग नंतर प्रेम जडतंच. तर मला वाटतं दोन्ही पद्धतींमध्ये प्रेम महत्वाचं. कारण प्रेम नसेल तर दोन्ही प्रकारची लग्न टिकूच शकत नाही. फक्त प्रेम पुरेसं नाहीये, आदर आहे. तुम्ही म्हणत होता तसं आदर हवाच, पण एकमेकांबद्दल काळजी सुद्धा वाटायला हवी ना. हे बघा, मला बाकीच्यांबद्दल काही माहित नाही, पण मी फक्त जेव्हा स्वतःचा विचार करतो तेव्हा लग्नाबाबतीत माझ्या काही गोष्टी आधीच ठरल्या. म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला मी कधीच अडवणार नाही.